नमस्कार मंडळी, मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज मस्त सकाळी शिवण्याच्या टिफिनसाठी लापशी बनवलेली आणि लापशी खरंच एवढी छान होते. म्हणजे माझी एक प्रमाण आहे लापशीचं. ह्या प्रमाणात जर लापशी बनवली तर माझं म्हणजे प्रमाण हे काही चुकत नाही आणि लापशी जास्त मोकळी सुटसुटीतही नाही आणि जास्त ओली अशी चिकचिकीत पण होत नाही. तर बघा, मी इथे तूप टाकले कढईमध्ये. कढईत तूप टाकल्यानंतर 1 वाटी मी लापशीचा जो भरडा असतो तो घेतला आहे. आता हा भरडा घेताना ना जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही, असा मीडियम साईजचा घ्यायचा. जास्त बारीक जर घेतला तर मग तो जास्त असा आपण म्हणतो ना, आपण जास्त चिकट झाला तसा होतो. तर बघा, इथे माझा भरडा मस्तपैकी भाजून तयार झाला आहे लालसर रंगावर आणि बारीक गॅसवरच भाजायचा आहे तो. त्याच्यानंतर परत तूप टाकलं आणि मस्तपैकी काजू थोडेसे भाजून घेते मी तुपामध्ये. असे अर्धे अर्धे काजू टाकले की छान वाटतात लापशीमध्ये खायला. बघा, काजूही माझे छान फ्राय झालेत मस्त. आता शेंगदाणे टाकणार आहे मी. शेंगदाणे पण असंच भाजून घ्यायचेत जेणेकरून थोडा लापशीमध्ये त्याचा असा खरपूस फ्लेवर आला पाहिजे, म्हणून मस्तपैकी ते शेंगदाणे पण भाजून घेतले. त्यानंतर खोबरं टाकलं. खोबऱ्याचे पातळ काप केलेले होते मी मस्त आणि तेही भाजून घेतलं. बघा, आता 1 वाटी जर तुम्ही लापशीचा भरडा घेतला तर 1 वाटी लापशीच्या भरड्यासाठी 3 वाटी पाणी हे फिक्स आहे, हे प्रमाण फिक्स आहे. मग असंच टाकलं मी मस्तपैकी 3 वाट्या पाणी टाकलं आणि 1 वाटी रवा होता, भरडा होता माझा, म्हणून 1 वाटीच गूळ टाकला मी. तर बघा, तुम्ही नक्की करून बघा, ह्या प्रमाणात लापशी खूप भारी होते. आणि मग मस्तपैकी आता गूळ वितळतोय आपला. गूळ छान वितळला, मस्त उकळी आली त्या पाण्याला की मी त्याच्यामध्ये लापशीचा भरडा टाकून देणार आहे. बघा, आणि आता हा गूळ आपला स्वच्छच असतो, याला काय गाळून वगैरे घ्यायची गरज नाही पडत. पॅके आपण आणतो तो. पहिले काय व्हायचं की गूळ असा असायचा की त्याच्यामध्ये कचरा वगैरे निघायचा, तो गाळून घ्यावा लागायचा. पण आता शक्यतो तशी गरज नाही पडत. तर मस्तपैकी मी भरडा टाकला आहे आणि बारीक गॅसवर मी झाकण ठेवून दिले. आणि बघा, थोडंसं शिजत आलं. मी विसरले होते खरं तर की बडीशेप टाकायची त्याच्यामध्ये. आधी बडीशेप टाकायला पाहिजे होती शिजायला टाकलं तेव्हाच, पण मी विसरल्यामुळे मग नंतर बडीशेप टाकली. आणि आता मी परत ते मिक्स करून छान झाकण लावून देणार आहे. आता झाकण लावल्यानंतर बरंचसं शिजून द्यायचं आणि शिजत आलं की मग वेलची पूड टाकली मी मस्तपैकी, विलायचीची पावडर टाकली आणि छान मिक्स करायचं. आणि आता फक्त 5 ते 10 मिनिटांचं काम राहिलं लापशीचं. 5 ते 10 मिनिटात झाकण ठेवलं की आपली लापशी रेडी होणार आहे. तर बघा, इथे लापशी माझी रेडी आहे. आता ही मी टिफिनसाठी बनवली होती, त्याच्यामुळे काय झालं की माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, नाहीतर लापशी बनवून झाला थोडा वेळ झाकण तसंच ठेवलं की लापशी एकदम छान होते. पण माझ्याकडे वेळ नव्हता, मला टिफिनमध्ये पॅक करणं गरजेचं होतं. लवकर शिवण्याचा स्कूलचा टाईम झालेला, त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर झाकण ठेवलं होतं. तर बघा, आता शिवण्याला मी स्कूलला सोडून आलेली आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला स्वस्तिकला आणि माझ्यासाठी मी काढून घेत होते खाण्यासाठी. तर बघा किती छान, म्हणजे तिला कलर वगैरे पण इतका छान, गुळाचा कलर छान असल्यामुळे लापशीला कधीच पांढरा गुळ वापरायचा नाही. थोडासा मीडियम, जास्त काळाही नाही आणि जास्त पांढराही नाही असा गुळ वापरायचा. तर बघा, खूप छान, म्हणजे इतकी टेस्टी लापशी झाली होती ना, खरं सांगते. गावाकडचं आपलं जागरण गोंधळ वगैरे असतं किंवा मंदिरातला भंडारा असतो ना, त्याच्यामध्ये असते तशी लापशी झालेली. आणि आता इकडे बघा, माझी लापशी वगैरे करून होती आहे. मी तिकडं खाऊन वगैरे भांडे घासत बसले होते किचनमध्ये. तोपर्यंत आमच्या साहेब इकडे लगेच वाटाणा सोलायला घेतला. बेडवरच मी सकाळीच मार्केटमधून ना वाटाणा आणलेला होता, तो लगेच सोलायला घेतला त्याने. ह्याचं असंच चालू असतं, याला जर नाही करमलं, याला जर काही नसलं खेळ वाटलं तर तो असंच काही ना काही घरामध्ये कधी लसूण सोलत बसल, कधी वाटाणे सोलत बसतो. आणि दुपारच्या जेवणासाठी ना मी मस्तपैकी झणझणीत मटण बनवलं आहे. तर ह्याची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर आपला नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.